सप्तचक्र आहेत ना. पहिला 2 नंबरच्या ठिकाणी तिथं मुळाधार चक्र आहे. मग बेंबीच्या खाली इथं स्वादिष्टान चक्र आहे. बेंबीच्या वर मणिपूर चक्र आहे. इथं अनाहत चक्र आहे. इथं विशुद्धी चक्र आहे. विशुद्धी चक्र इथं आहे बघा. इथं पण कोणी लावतात ना, कुंकू वगैरे लावतात. असं विशुद्धी म्हणजे इथं शुद्ध होतं. इथं म्हणजे परा पश्चंती मध्यमा मध्यमा आणि वैखरी. मग आता मी बोलावलंय ते वैखरीतून बोलावलंय. आवाज आला तुम्हाला वैखरीतून, पण कुठून बोलावलंय? परेतून. जे सांगावलं तर आतून सांगाले ना, आतून सांगाले म्हणजे ते परेतून आहे. आता वरवर कसं बोलतात लोक? या 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 पाहुणं म्हणतात ना, या 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 या, हे वरून वरून झालं. आणि आतमध्ये जातोय, बायको जवळ जातोय आणि काय म्हणतोय? पावशीरच आणलं होतं आणि कशाला आल्यात काय माहित म्हणतात. हे परेतलं. पाहुण्याला बाहेर काय म्हणतो? या 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 या. आतलं एक वेगळं आणि वाच्यातलं एक वेगळं. त्याला काय म्हणायचं? इथं विशुद्ध म्हणजे ते शुद्ध झालं ना, इथं विशुद्धी चक्र आहे म्हणून इथं शुद्ध होतंय बघा. म्हणून परत जे आहे ते वर वटावर येत नाही. परत लोकांच्या परत असतं, पण वटावर वेगळंच येतं. असं तिकडे जायचं नाही आपल्याला. मग इथं आज्ञाचक्र आहे. 2 भुवनच्या मध्ये इथं बरोबर आज्ञाचक्र आहे. मी इथं कुंकू लावले नाही, इथं आज्ञाचक्र आहे म्हणून इथं लावा. हिंदू धर्मामध्ये आपल्याला लावता आलं पाहिजे. कपाळ उघडं ठेवायचं नाही. कपाळ कोणाचं उघडं असतं? हो, महिला मंडळ. कपाळ कोणाचं उघडं असतं? काय बोलत नाहीत बाबा. काय होतात जेवायला? जेवण आल्यात का नाही? असो, माहित आहे सगळ्यांना, माहित आहे ना, कपाळ उघडं असतं. मग आता पुरुष मंडळी आणि स्त्रिया मंडळी पण सर्वांचा आतमध्ये नवरा आहे ना. कोण नवरा आहे? अंतरीचा आत्माराम. मग तो नवरा आहे मला सांभाळणारा. मग त्याचं स्मरण म्हणून हे लावा ना, बरोबर आहे ना? त्याचं स्मरण म्हणून लावा. म्हणून इथं कसं आता दरवाजा असतो ना, दरवाजा, घराला दरवाजा. मग दरवाजा का असतो? बाहेरचे सगळं दुर्ळा वगैरे काय आतमध्ये येऊ नये म्हणून. मग तो दरवाजा लाकडी असू दे, पत्र्याचा असू दे आणि सागवानी असू दे, कशाचा असू दे, पण दरवाजा पाहिजे. इथं काही लावा पण लावलं पाहिजे. हे दरवाजा आपल्या देहाचा दरवाजा आहे. इथं आज्ञाचक्र आहे. इथं काय? आज्ञाचक्र आहे. आणि 7वं जे चक्र आहे ते इथं आहे, मस्तिष्क चक्र किंवा ब्रह्मचक्र म्हणतो आपण त्याला. ब्रह्मचक्र तिकडे येणार आहे मी पुंडलिकाकडे. मायेवरनं चाललाय हा भाग सगळा. मग इथं ब्रह्मचक्र आहे. मग हे ब्रह्मचक्रापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण खालच्या 2 चक्रात अडकतो. हो, ऐकताय ना? आपण खालच्या 2 चक्रामध्ये अडकतो. मग ते चक्र आपल्याला जागृत करायला माऊलीने 6व्या अध्यायामध्ये माऊलीने मांडलेला आहे बघा. 6वा अध्याय ज्ञानेश्वरीतला इतकं सुंदर मांडलेला आहे बघा. केवढं मस्त मांडलेलं आहे. त्यामध्ये कसं असावं, आता सगळं भाग मांडत बसत नाही बरं का. आपल्याला तासभरच वेळ दिलाय मला तुम्ही. काय 1 वाजेपर्यंत टायमिंग आहे बरंच. काय तुम्ही म्हणाल ते. मग बघा की त्या 6व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात की असं आपण बसायचं मांडी घालून, असं हात ठेवायचं आणि ओम काय असेल नामस्मरण, ओम केशवाय नमः म्हणा, ओम नारायण नमः, काय असेल ते, रामकृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. मंत्र जपायचा आपल्याला. आणि ज्या वेळेला आपलं इथपर्यंत आपण म्हणजे वाचेतून म्हणायचं आहे आणि डायरेक्ट परेमध्ये जातं. नामस्मरण परेमध्ये गेलं ना, मग आपण इथं व्हायब्रेट व्हायला लागतो. टाळूमध्ये व्हायब्रेट व्हायला लागतं बघा. आणि त्यावेळेला बरीचशी टाळू अशी 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 उडत असते. आणि त्या वेळेला बघा आपण परब्रह्माशी कनेक्ट होतो. त्यावेळेला आपण परब्रह्माशी कनेक्ट होतो. कसं महाराज? ज्या वेळेला तुम्ही मी मातेच्या उदरामध्ये असताना आपल्याला म्हणजे मातेला ज्या वेळेला 9वा महिना स्टार्ट झाला त्यावेळेला तुम्ही आम्ही भगवंताला निवेदन ठेवलं, हात जोडून निवेदन ठेवलं, भगवंता मला ह्या गाडीतून तू सोडव. मी माझ्या आईमध्ये अडकणार नाही, मी माझ्या बाबामध्ये अडकणार नाही, मी माझ्या बहिणीमध्ये अडकणार नाही, मी माझ्या भावामध्ये अडकणार नाही, मी माझ्या परिवारात अडकणार नाही, मी संसारात अडकणार नाही, मी पोरात अडकणार नाही, मी कुणात अडकणार नाही. आपण कमिटमेंट केली होती आणि त्यावेळेला आपल्या निवेदनाची पूर्तता केली. सोहम सोहम ऐसे म्हणे, गर्भी म्हणतात सोहम सोहम आणि बाहेर पडताच म्हणे कोहम कोहम. मी काय म्हणालोच नाही. वारे पट्ट्या है ना.
गरबी म्हटलास तू बाबा, ज्या वेळेला दगडाखाली हात होते ना त्यावेळेला भगवंताला म्हटलास मला इथून सोडवा देवा, सोडवा देवा. मी काय करेन, माझी सोयीत करेन आणि तुमचीही ओळख घेऊन बरोबर राया तुम्ही कसे आहात, पांडुरंगा तुम्ही कसे आहात, तुम्ही माझ्या अंतरी आहात ही मी ओळखेन. पण त्याच वेळेला बघा ज्या वेळेला आपला जन्म झाला आणि त्यावेळेला आपला टाळूद्वारे आपण श्वास घेत होतो मातेच्या उदरात असताना. आता महिला मंडळ भगिनींना, आया भगिनींना सगळ्यांना माहिती आहे बघा, ज्या वेळेला बाळाचा जन्म झाल्या एक 2 ते 3 मिनिटं त्या बाळाचा असं टाळू असं उडत असतं बघा. उडत असतं ना, त्याला काय वाटत असतं माहितीये काय, मी अजून आईच्या पोटातच आहे काय. पण ज्यावेळी डॉक्टर असं घेतात, पाय धरतात आणि उलट करतात, नाकात तोंडात सगळी घाण निघून जाते, मग त्या करताना मग